1 वाजून 30 मिनिटाला हा चेंडू पडतोय. एवढे पहिल्या चेंडूवरती बॅट्समॅनचा चांगला वापर आहे. धाव पळून काढण्याचा प्रयत्न थ्रो देखील केलाय आणि वेगवान धाव पळून काढली. फिरोज जे ऑन स्ट्राईक होते, यापूर्वी आपण पाहिले नॉन स्ट्राईक एंडला सचिन आहेत आणि अकाउंट या ठिकाणी ओपन खातं उघडलं गेलं. ओहो, यावेळेस फटका फसला आणि सचिन यांना गोल्डन डकचा शिकार होत असताना आपण पाहतो. फलंदाज बाद, चांगला झेल, चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. एक चांगली गोलंदाजी आपण आकाश धोत्रे यांच्या माध्यमातून पाहतोय. तितकं दर्जेदार झेल यापूर्वी आपण एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पाहिला. एक लेफ्ट हँडेड डावखुऱ्या हाताचे विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी क्षेत्ररक्षणाची देखील हालचाल आपण पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट परंतु अगदी यष्ट्यांना टार्गेट केली जाणारी ही गोलंदाजी आपण पाहिली. कारण हावभाव देखील, एक्सप्रेशन्स देखील आपण आकाश धोत्रे यांचे पाहिले. असं वाटलं की त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केले जातील, फर्निचर मात्र डिस्ट्रॉयड होईल, परंतु अगदी वेळीच फलंदाजाचे पाय मध्ये आले. हा प्रहार मात्र जोरदार जरी असला ना तरी झेल तिथे सुपर डुपर हिट असणार आहे. फलंदाज या षटकामध्ये दुसरा बॅक टू द पवेलियन. झेल टिपणाऱ्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. पार्थ यावेळेस उत्कृष्ट झेल टिपण्यासाठी सार्थ ठरला. चांगला कॅच, चांगला प्रयत्न, अटेम्प्ट मात्र लाजबाब. 10 पैकी 10 गुण या क्षेत्ररक्षणासाठी असणार आहे. आणि खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना विनंती आहे, तुम्हाला हा एफर्ट, हा झेल आवडला असेल तर पार्थसाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा समालोचन किंवा कॉमेंट्रीसाठी जातो तेव्हा अशा प्रकारचे एफर्ट्स पाहतो, समर्पण पाहतो, तेव्हा एकच सांगतो की तो खेळाडू कुठला आहे, त्याचं नाव काय, गाव काय, शहर काय हे महत्त्वाचं नसून खेळ पहा किती दर्जेदार आहे. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय जर्सीवरती 7 आहे आणि करतोय फलंदाजावरती मात आहे. सुधाकर न्यू बॅटर. यावेळेस अगदी हळूवार पद्धतीने टाकला गेलेला तो चेंडू होता, परंतु अक्रॉस द बॅट जो शॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता तिथे
विफलता फलंदाजाला मिळाली. लेग बाईचा इशारा मात्र पंचांचा येतोय. धफलकावरती धावा देखील आपण पाहणार आहोत. केवळ 2. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन फिरोज याने प्रयत्न केला. नक्कीच तो चेंडू कव्हर पॉईंटच्या खेळूच्या डोक्याच्या वरतून टोलवण्याचा संपर्क मात्र झाला नाही. षटकाची समाप्ती होती. एक सफल सक्सेसफुल ओव्हर या ठिकाणी संपुष्टात येईल. धफलकावरती 2 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर येणार आहे. ज्याने सुरेख झेल टिपला तो पार्थ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो.